वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माझ्या माता भगिनी व तालुक्यातील संपूर्ण मतदार बंधू भगिनी, सर्व शेतकरी बांधव, कामगार, व्यापारी, सर्व स्तरातील माझे बांधव, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मतदार बंधू भगिनी, आज या ठिकाणी आपल्या देशाची लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जाहीर झाली। प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र चालू असताना माझ्या जीवनामध्ये ज्याही निवडणुका पाहिल्या त्या सर्वात एक वेगळी ही निवडणूक मला पाहायला मिळाली। आणि या निवडणुकीला महत्त्व प्राप्त होण्याचं कारण की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण 14 ते 24 या कालखंडामध्ये केलेलं सर्वसामान्य जनतेकरता काम। आणि मी सातत्यानं भाषणामध्ये सांगत आलो की आपली जगामधल्या असंख्य देशाची अर्थव्यवस्था विस्कटली होती। शेजारच्या सुद्धा एवढं चायनाची सुद्धा इंग्लंड सारख्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळली। पाकिस्तानच्या बाबतीमध्ये तर बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आणि ती अर्थव्यवस्था मजबूत ठेवली। आता मी त्या जास्त खोलावर जात नाही, तालुक्यावरती येतो। आणि ती अर्थव्यवस्था मजबूत ठेवली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, दादा या सर्वांच्या माध्यमातून आज आपण बार्शी तालुक्याला जवळपास मलाही वाटत होतं की 2,500 कोटीचा निधी मी आणू शकतो, परंतु मी पूर्वी 4 ते 9 या कालखंडामध्ये आमदार असताना एक चांगल्या पद्धतीचा निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो। त्यानंतर आता 21 महिन्यामध्ये साधारण सर्वोच्च निधी आणण्याचा पराक्रम या ठिकाणी बार्शीमध्ये झाला। याकरता मोदी साहेबांचे आशीर्वाद, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब दादांचं सहकार्य, खास करून फडणवीस साहेबांनी विशेष लक्ष या तालुक्याकरता दिलं। आज या ठिकाणी गेली 30 वर्ष झालं या राजकारणाच्या सरीपाटावरती मी काम करत असताना सुरुवातीपासून माझी एक भावना होती की या तालुक्यामधली दादागिरी संपली पाहिजे, ती संपली। या तालुक्यामध्ये पाणी आलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे, तो प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय। जवळपास 50% अधिक आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। भविष्य काळामध्ये आपल्याला या ठिकाणी यश संपादित करायचे बांधवांनो। त्याचबरोबर MIDCच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारले पाहिजे। ते उद्योगधंदे उभारताना आपल्याला दिसत आहेत। आज इंग्लिशवर कारखाना, त्यालाही फडणवीस साहेबांनी मदत केली, बंद पडू लागला होता। आर्यन बंद पडला होता, त्यालाही मदत केली। भविष्यात आपल्याला संतनात चालू करायचं आहे। संतनातच्या जागेमध्ये आपल्याला MIDC करायची, उबळा या ठिकाणी MIDC करायची, कौडगावला ऑलरेडी MIDC मंजूर आहे। आणि या ठिकाणी टेक्सटाईल पार्क सगळं प्रपोजल तयार आहे। मी भाषणामध्ये पण सांगितलं की बार्शी टेक्सटाईल मिलचा विषय आहे। त्याचबरोबर रेल्वेच्या जागेमध्ये मेडिकल कॉलेजचा एक विषय होऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे। ते प्रयत्न आपण करू शकतो। त्याचबरोबर आता उपसा सिंचनचं काम चालू आहे। 12,550 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। 3रा टप्पा, जेणेकरून ढाळे पिंपळगावच्या धरणात पाणी आणण्याची मंजुरी आणखीन घेणं बाकी आहे। भोगावती नदीमध्ये पाणी घेणं, त्याच्या मंजुऱ्या घेणं बाकी आहे। त्याकरता आपला पाठपुरावा चालू आहे। 37 आठवण तलाव मंजूर आहेत, त्यापैकी 35चं काम चालू आहे। आणखीनही जवळपास 100चं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी 101चं ठेवलेलं आहे। त्याचबरोबर बोरवाड्याला 9 KTवेल करायच्यात, उर्वरित नद्यांवरती पण KTवेल करायच्यात, जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे। रस्त्याच्या बाबतीमध्ये तर दळणवळणाची साधनं आपण 70% अधिक कामं या ठिकाणी ग्रामीण भागातली करू शकतो। मेन रस्ते तर आपण सोलापूर रस्ता, धाराशिव परांडा रस्ता, इडशी पुणे रस्ता, आता तुळजापूर रस्ता, या सगळ्या बाबी आपण जवळपास तुळजापूर रस्त्याचं टेंडर प्रक्रियेमध्ये विषय आहे। आणि गावागावामध्ये तर जलजीवन मिशन किंवा कमीत कमी 1 कोटी ते 10-5 कोटीपर्यंत आपण निधी देण्यामध्ये यशस्वी झाले। या ठिकाणी या सर्व बाबी या ठिकाणी होत असताना तालुका हा अर्थकारणामध्ये मजबूत होत असताना
मी प्रचार करत असताना मला काही बाबी या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे, कारण मी एक हाडाचा कार्यकर्ता. त्यामुळं ज्या पद्धतीनं जनतेचा अधिकार असतो एखाद्या लोकप्रतिनिधीवर की तुम्ही चुकलाय, तुम्ही या ठिकाणी काम करण्यामध्ये थोडी कमतरता आहे, आमचं हे काम झालं नाही, हे होणं अपेक्षित आहे. निश्चितपणानं जेवढाही लोड माझ्यावरती पडत, कारण मला माहित होतं की मला 2-2 वेळेस आमदार केले, 4 वेळेस पंचायत समिती दिली, 15 वर्ष नगरपालिका दिली, या सगळ्याची जाणीव मनामध्ये ठेवून मी काम करणारा कार्यकर्ता आहे. प्रचंड लोड ताण घेऊन या ठिकाणी मी काम करत असताना शेतकऱ्यांना सुद्धा कुठेही अडचण आली नाही. कशाचे पैसे पडतात अकाउंटवर ते पण लक्षात येत नव्हतं. एवढा पैसा आपण 422 कोटी रुपये 5 वर्षामध्ये आपण अतिवृष्टी, सततचा पाऊस, पीक विमा, दुष्काळ निधी, येलो मोजाक हे सगळे निधी टाकले. कुठेही माझ्या दृष्टिकोनातून कमी पडताना दिसत नाही. परंतु प्रचारात जवळपास काल शेवटची सभा झाली. उन्हामुळे आज काय आपण 3 ते 5 ची सभा घेऊ शकत नाही. आणि आपल्याच माध्यमातून मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करण्याकरता आपल्या सगळ्या मीडियाच्या बांधवांना या ठिकाणी बोलवले आहेत की शेवटी आता हेच माध्यम जनतेपर्यंत पोहोचू शकतं किंवा तालुक्याच्या प्रत्येक नागरिकापर्यंत, मतदारांपर्यंत जाऊ शकतो. बांधवांनो, या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती, निवडणुकीमध्ये यश अपयश हा भाग वेगळा आहे, परंतु ज्या दिशेनं आपला तालुका अर्थकारणामध्ये मजबूत होतोय आणि अर्थकारणाने मजबूत होत असलेला तालुका, दुष्काळी आवर्षण प्रवर्षण मधला तालुका बागायत होण्याकडे वाटचाल चालू आहे. आणि यामध्ये काही विरोधी पक्षाकडनं काही मुद्दे समोर आले मित्रांनो. ठीक आहे, मला त्याची जाणीव आहे. आरक्षणचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा, मी प्रामाणिकपणानं सर्व मराठा समाजातील तरुणांना या माध्यमातून आणखीनही मित्रांनो विनंती करू इच्छितो की मी मराठा महासंघाचा कार्यकर्ता आहे, होतो आणि अध्यक्ष पण होतो. आणि असं असताना मी काम त्या काळामध्ये केलं. आंदोलनातला, चळवळीतला कार्यकर्ता मी सातत्यानं काम करत असताना काय वेदना भोगल्यात माझी मला माहिती. आणि त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली आरक्षण मिळवलं, परंतु त्याची दखल कुठल्याही सरकारनं त्या काळातल्या घेतली नाही. पण आज या ठिकाणी शिंदे साहेब, फडणवीस साहेब, दादा यांच्या माध्यमातून कुणबीचे दाखले उपलब्ध झाले. SBCचं 10% आरक्षण या ठिकाणी मिळालंय, ते टिकणार आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे बहुतांशी ही समस्या सुटत आली. आणि आता मराठा तरुणांना काही विरोधी पक्षाकडनं भडकवलं जातंय की आरक्षणाचा मुद्दा राहिलेला आहे. मी धन्यवाद देतो जरंगे पाटलांना. अण्णासाहेब पाटलांना बलिदान द्यावं लागलं. जरंगे पाटलांनी उपोषण केलं. मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि दादा यांनी काळजीपूर्वक हा प्रश्न हाताळला. परंतु शेवटी विरोधी पक्षाची भूमिका बजावत असतं, त्याच्याबद्दल मला काय खोलात जायचं नाही. दुसरा मुद्दा सोयाबीनचा, त्या बाबतीमध्ये 4000 कोटीची तरतूद केली आहे, हे अनुदान येणार आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या, त्याच्या अगोदर हे 200 क्विंटलचं अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये अनुदान मिळण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत, ते आपण मिळवूच. कारण हा धाराशिव मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये. हे 3 थोडं नाराजीचे मुद्दे मी प्रचारामध्ये प्रामुख्याने पाहिले. आणि मी प्रचार करत असताना, भाऊ तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या विधानसभेसाठी आम्ही काही करू, हा एक मला प्रामुख्यानं सगळ्या जनतेकडनं त्यांचं वक्तव्य ऐकायला मिळतं. परंतु शेवटी बांधवांनो, ही राजकारण आहे. मी खास करून देशावर किंवा राज्याच्या विषयात मी खोलावर जाणार नाही, परंतु माझ्या तालुक्यातला मतदार, माझ्या तालुक्यातला नागरिक, माझ्या तालुक्याचं अर्थकारण, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला सोन्याचा घास मिळावा, या दृष्टिकोनातून आतापर्यंत मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करत आलोय. बहुतेक करून तर मी एवढं फिरलो, माझ्याबद्दल तर मला म्हणजे मी माझं कौतुक करून घेत नाही की माझ्याबद्दल कुणी नाराजी असण्याचा प्रश्न उद्भवला नाही. आता विरोधक आहे ते टीका करतात, त्याला मी काय लय दोष देत नाही किंवा वाईट पण बोलत नाही. परंतु जी जनता आहे, जनतेमध्ये एवढं मला दिसून आलं की राजभाऊ एवढी कामं कोणीच केली नाही, एवढा विकास कधी झाला नाही. राजभाऊला आम्ही विधानसभेला बोलू,
परंतु मित्रांनो, बांधवांनो, सगळ्यांना मी हात जोडून या ठिकाणी विनंती करतो, शेवटी राजकारण आहे आणि या तालुक्यातनं जर मताधिक्य कमी गेलं तर निश्चितपणानं या ठिकाणी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होणार आहे की आपला आमदार निष्क्रिय आहे का, आपला आमदार कुठं कमी पडलाय का, या तर बाबी माझ्या जीवनामध्ये मी होऊन दिलेलं नाही. परंतु जे काही एवढं आपलं जलद गतीनं 200च्या स्पीडनं कामं चालले, निश्चितपणानं मी खरं सांगतो, मी कुठं इमोशनल होत नाही किंवा कुठल्या मतदाराला ब्लॅकमेलिंग करून मत मागण्याचा माझा उद्देश नाही. पण प्रामाणिक हेतून मी सांगू इच्छितो की जो स्पीड असतो तो शेवटी जो होतपुरा असतो किंवा जो कर्तृत्वान असतो त्याच्या पाठीवर 10 थाप मारले. परंतु जर एखादा काम चुकार आहे किंवा निष्क्रिय आहे तर त्याला थोडं दुय्यम वागणूक दिली जाते. जर मला चांगली वागणूक मिळायची असेल आणि आपल्या बार्शीला चांगलं करून घ्यायचं असेल तर माझी आणखीनही वेळ गेली नाही की सगळे मुद्दे सुटलेले आहेत. आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा तरुणांनी आता तो विषय बऱ्यापैकी निकाली निघलेला आहे. त्या विषयाकडे काय ज्या अडचणी असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचव्या. पुढे आमच्या विधानसभा आहेत, पुढे आम्हाला वेगळ्या वेगळ्या आणखी निवडणुका लढव्या. थोडा आणखीन काय किंचित जरी किंतु असेल तर आमच्याबरोबर चांगली चर्चा करावी. एका लोकडेनं बाई म्हातारी होत नाही. आम्ही 10 वेळा तुमच्या दारात आम्हाला यायचं. त्यामुळे आम्ही एकदा तुम्हाला फसवलं किंवा चुकीची माहिती दिली किंवा शब्द दिला आणि बदललो तर तुमच्या हातात आणखीन पुढच्या 10 निवडणूक आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक देशाच्या हिताकरता महत्वाची. आज नरेंद्र मोदी साहेबांसारखा कर्तृत्वान पंतप्रधान होत असताना तिसऱ्यांदा या ठिकाणी होत आहेत पंतप्रधान, आपल्या भागातलं मत जाणं गरजेचं आहे. त्यात खास करून बार्शीतनं लीड मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून तिन्ही मुद्दे जे ती मी हाताळायला सक्षम आहे. आरक्षणाचा मुद्दा हाताळू शकतो तेवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. वेळ प्रसंगी आम्ही प्रसंग आला तर शासनाच्या विरोधात आंदोलन करायला मी मागं पुढे बघणार नाही. आम्ही कुठलाही आंदोलन करता मराठा समाज असेल त्याला आम्ही सहकार्य करू, त्यामध्ये मागं पुढे बघणार नाही. नंबर 1. नंबर 2, सोयाबीनची 4000 कोटीची तरतूद झालेली आहे, त्याचंही अनुदान मिळणार आहे. नंबर 3, कांद्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी करू नका. मी आग्रहक्रमाने फडणवीस साहेबांकडे बसून जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं अनुदान देण्याकरता प्रयत्नशील राहणार आहे. त्याच्याबद्दल कुणी काळजी करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. आणि तिन्ही मुद्दे सोडवण्याकरता मी सक्षम आहे. आणि पाण्याचे मुद्दे, दळणवळणाचे किंवा MIDC उद्योगधंद्याचे सक्षमपणानं मी काम करणार आहे. आता माझा असा मराठा समाजातील माझ्या तरुणांना प्रश्न आहे की मित्रांनो, आरक्षण जरी मिळालं, एका गावामध्ये 500 तरुणांना आरक्षण मिळालं तर 2 किंवा 3 तरुणांना, जास्तीत 5 तरुणांना नोकऱ्या मिळणार. 495 तरुण नोकरीविना राहणार आहेत. शेवटी मराठा समाजाला शेतजमीन हा एक प्रमुख व्यवसाय आहे. आणि तुमच्या मित्रांनो, शेताला पाणी आलं, तुमचं उत्पन्न वाढलं तरच तुमचा रुबाब वाढणार आहे. कुठल्याही कुणी काही बोलतंय विरोधक म्हणून कुठल्याही विरोधकाच्या बोलण्यावरती चुकीचा निर्णय घेऊ नका. जर तुमच्या शेतामध्ये पाणी आलं नाही, 25-30 वर्ष लाही झालेली आहे तालुक्याची, शेतामध्ये तुमच्या पाणी नव्हतं, त्याच्यामुळे आज मला आठवतं की तुम्हीच बोलता मायापाशी, भाऊ 30 वय झाले, 35 वय झाले, 40 वय झाले, 42 वय झाले, आणखीनही लग्न नाही. जर मित्रांनो उत्पन्न चांगलं असेल तर एखाद्या शेतकऱ्याच्या इथं 20 एकर बागायतवाला राहू द्या, 25 एकर बागायत आपला जमीनवाला राहू द्या, त्याचं उत्पन्न पाहूनच सर्व काही त्या लग्नाचे विषय होत असतात. आता उदाहरणार्थ एखाद्याला 20-25 एकर जमीन कोरडवाहूची आणि त्याच्या इथे एखादा मजुरी करणारा मजूर आहे, तोही मराठा समाजाचा आहे. त्याला जरी म्हणले तुम्ही मजुराला की तुमची मुलगी 25 एकरच्या कोरडवाहू शेतकऱ्याला देता का, तो सुद्धा मजूर मराठा समाजाचा, तो म्हणून मी विचार करून सांगतो, मला वेळ द्या, त्याचं उत्पन्न काय ह्याची चौकशी करेल. आणि जी मुळात जी खंत आहे सगळी तरुणांची ती मी समजू शकतो. मी खोलवरती याच्यावरती फार मोठा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे जी विरोधकांनी काही डोक्यामध्ये भडकवलंय किंवा काय केलेलं आहे ह्यामध्ये कोणी बळी पडू नका. आपल्या शेतजमिनी भिजवण्याचं काम या ठिकाणी करा, आपल्याला करायचंय. आणि उद्या जर आपल्याला थोडा उशीर होत गेला, आता माझं पण वय 54 आहे, मी 55 मध्ये आलो,
आणखीन 5 वर्ष मी उमेदीनं शेवटी रिटायरमेंट 58-60 ला 60च्या पुढे कुठलाही व्यक्ती जरा थोडं स्पीड कमी होत. आता 200चा स्पीड आहे. उद्या मला वाटत नाही माझं कितीचा राहील. आणि या ठिकाणी राजकारण जर करायचं म्हणलं तर त्या ठिकाणी मार्कच मिळाले पाहिजे, कामाचं मूल्यांकन बघून शाबासकी थापच मिळाली पाहिजे, तर माझ्यासारखं राजकारण कर. नाहीतर किंवा डेव्हलपमेंटमध्ये किंवा संतनात कारखाना उभा करायचा सोपं नाही. मी बंधाऱ्याचे कारखान्याचे उताने पतन झाले. उद्योग उभा करणं पण सोपं नाही. MIDC उभा करणं सोपं नाही. पाणी आणणं सोपं नाही. आणि ह्या गोष्टी जर नाही आल्या बार्शीला तर बार्शीतली बेकारी कोणी रोखू शकत नाही. त्यामुळं राग एक घटकाचा होईल, पण आपल्याला विनाकारण 10-15 वर्ष वाया जाते. आणि मी माझं कौतुक करण्याचा प्रश्नच नाही. मी माफी मागून सांगतो, मला कौतुक करायची सवय नाही, गरज पण नाही. परंतु मला जी वास्तव दिसतंय समोरचं की जर भविष्यात स्पीड कमी झाला, शेवटी कसं आहे, सगळ्या प्रत्येक पक्षाला लोकसभा ही महत्वाची असते. उद्या कमी जास्त मताधिक्य झालं आणि माझ्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि मी तिथं गेलो, 1दा 2दा 3-4 वेळेस ठीक आहे करतो 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 म्हणली. आता जसं मी पत्र दिले की 0 मिनिटात होतंय, तसं माझ्यासारख्याला जर 2-4-5 वेळेस हेलपाटे बसले तर मी एक समजू शकतो की बाबा इथं आपली किंमत कमी झाली. त्यामुळं माझं पण मुंबईला जाणं येणं कमी होईल आणि माझं कमी जास्त मुंबईला झालं तर पाठपुरावा पण कमी पडेल. माझ्या अगोदरही बरेच जणांनी राजकारण केलं, मीच एकटा राजकारणी असं नाही. त्यांनीही पाठपुरावा करताना स्पीड किती होता, माझा स्पीड किती होता, या गोष्टीचं पण आत्मपरीक्षण सगळ्यांनी मराठा समाजातील माझ्या तरुण मित्रांनी करणं गरजेचं आहे. आणि आणखीनही माझी मराठा समाज बांधवाला विनंती, मी पण मराठा समाजाचा आहे, मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. मित्रांनो, मी 10दा सांगतोय की महाराजांनी सगळ्या 18 पगड जातीच्या व्यक्तींना, नागरिकांना एकत्रित घेऊन काम केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. असं राजकारण करायचं म्हणलं किंवा एखादं काय करायचं म्हणलं तर जातीवाद करून किंवा जातीचा मुद्दा घेऊन आपल्याला काही करता येणार नाही. शेवटी गाव पातळीवरती दोन्ही गट जे असतात ते मराठा समाजाचे असतात. प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75% मराठा समाजाचं प्रभुत्व आहे. सरपंच करायचं म्हणलं तर मराठा समाजाचा सरपंच असतो, विरोधी पक्षात पण मराठा समाजाचा असतो. जरी SCचं किंवा OBCचं आरक्षण असेल तरी त्याचं नेतृत्व बहुतांशी मराठा समाजाच्या दोन्ही पार्ट्याचे नेते मराठा समाजाचे असतात. आपल्याला ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांकडे आपण बघा, सगळ्या जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. तसंच तुम्हाला पण सरपंच होताना सगळ्या जाती धर्माला घेऊन सरपंच व्हावं लागणार आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागणार आहे, पंचायत समिती सदस्य व्हावं लागणार आहे, सोसायटीचा चेअरमन व्हावं लागणार आहे, आमदार व्हावं लागणार आहे, खासदार. त्याच्यामुळं जातीवादाचे मुद्दे बाजूला काढा, आपल्या देशहिताचा निर्णय घ्या आणि आपापली जमीन बागायत करून पोटा पाण्याचं बघा. एक जर राग कधी काढायला गेला आता कुणावर तर कमीत कमी 10-15 वर्ष बॅकफूटवर आल्याशिवाय आपण राहणार नाही. एवढीच मला नम्रतेची विनंती. आता ह्याच्यापेक्षा काय मी प्रत्येक भाषणामध्ये मी सांगितलं, कारण आपल्या सगळ्यालाच माहित आहे की ही गोष्ट लपून राहत नसते. माझ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी एवढा प्रचार केलेला नाही, पण जे वास्तव मला दिसलं की भाऊ काळजी करू नका, आम्ही विधानसभेला मतदान देतो. भले माझी विनंती आहे की एखाद्या विधानसभेला मला थांबायला सांगा, मी थांबतो. कुणीही एक उमेदवार काढा, त्या उमेदवाराला जी काही
बिचारा एखादा गरीबाचा असेल, 4 पैशाची अडचण असेल, तर माझ्या कुटुंबाकडनं आम्ही त्याला सहकार्य करू, पक्षाकडे आम्ही त्याची उमेदवारी मागू, त्याला काय असेल ते आम्ही निवडून आणण्याकरता प्रयत्न करू. परंतु जे गावामध्ये ह्या सरपंचाने असंच केलं ह्याला बघतो आणि त्याचा कमीपणा करण्याकरता मी ह्याचं दाखवतो, ह्याची भाऊ पुढे मी जिरवतोच, गावात मायनस करतो, मग कळण ह्याला ही कोण आहे. अरे तुम्ही ह्याला जिरवणार त्याला जिरवणार, पण तुम्ही स्वतः जिरणार आहे. ह्या गोष्टीचा सगळ्या तालुक्यातील माझ्या सर्व बांधवांनी विचार करणं गरजेचं आहे. खास करून माझ्या पार्टीतल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, उडवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याकरता तुम्ही पण काहीतरी अंधारातनं करणार असाल, हे सुद्धा तुम्हाला घातक आहे. त्यामुळे मी माझ्या स्वतःवरूनच सगळ्याला स्पष्टपणाने सांगू इच्छितो, उद्या विधानसभेला जी मतदान करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, भाऊ काळजी करू नका, आम्ही विधानसभेला कितीही मतदान देतो. उद्या विधानसभेला उभारतानाच मला विचार करावा लागणार आहे की नेमकं आपण उभारायचं का नाही. त्याच्यामुळं कुणाला उभं करायचं काय करायचं हा पुढचा भाग राहील. परंतु माझी आणखीनही कार्यकर्ते सर्व मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे की कुठलाही चुकीचा निर्णय घेऊन या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या पायावरती धोंडा मारू नका. मित्रांनो, तळमळीनं मी काम केलंय. मी सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत काम केलेला कार्यकर्ता आहे. राशन कार्ड पण आणखीन काढून देतो, मला कधी गर्व घमेंड नाही. आणि काम करत असताना वांग्याचं तेल वड्यावरती कुणी टाकू नका आणि आपापल्या प्रपंचाचं नुकसान करून घेऊ नका. मी एक सगळ्यांचा ज्येष्ठ मंडळीचा मुलगा, तुमचा थोरला भाऊ, लहान भाऊ, कुठल्या माझ्या माता भगिनीचा एक मुलगा, माझ्या बहिणींचा भाऊ म्हणून ही सगळं प्रामाणिकपणानं मी माझं वक्तव्य आज या ठिकाणी आपल्या समोर करत आहे. आणि ह्याच्या उपर जर पुढे भविष्यात आपण 10-15 वर्ष मागे चाललो तर ह्याचा दोष येण्या अगोदरच आम्ही पुढे राजकारणामध्ये काय करायचं का नाही ह्याचा निर्णय तुम्हीच घ्या आणि तुमच्या भविष्याचा निर्णय पण तुम्हीच घ्या. आणि जर आपला खासदार चांगल्या मताने निवडून आला तर तुम्ही त्याची पण काळजी करू नका. जी आश्वासनं मी दिलेत या आश्वासनं 100% पूर्ण करून देण्याची जबाबदारी राजेंद्रराव त्या कार्यकर्त्याची असेल. आता ह्याच्या पुढे मी काही जास्त भाषण नाही, बोलणं नाही, काही नाही. हाच माझा एक आपल्याला विनंतीपूर्वक संदेश आणि नम्रतेचं काय जी असेल तळमळीचं तुमच्या लेकराबाळांच्या जीवनाचं भविष्य मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. ह्याच्या उपर जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण मराठा समाजातल्या तरुणांनी घ्यावा एवढीच विनंती करतो. आणि सगळ्याला जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाय.